भावांनो नमस्कार. तर आता आहे मी भरूच आणि एक्सप्रेसला जाणारा रस्ता बघा, फुल ट्रॉफिक लागलेलं आहे. फुल ट्रॉफिक लागलेलं म्हणताना एवढा त्रास झाला जवळजवळ तिथं 3 घंटे गेले. कमीत कमी 3 घंटे गेले आमचे बाहेर निघायला, म्हणजे आपलं एक्सप्रेसला यायला. एवढा त्रास झाला की सांगायसारखं नाही. हातपाय गळून गेले सगळे, क्लच दाबून आणि ब्रेक दाबून आणि रेस दाबून. पर्यायच नव्हता. मग आलो पुढे रेल्वे ब्रिजला. वरनं रेल्वे चालली होती बघा. रेल्वे चालली होती म्हणून असं खिडकीतून बाहेरून शूट केलं होतं मी. ते बघा कशी रेल्वे पळते. तेल गाडी या म्हणजे डिझेल काहीतरी असेल ना. मग आलो पुढं ह्याला आपलं एक्सप्रेसला वळायला लागलो. वर आलो. हे बघा आता टोल नाक्यावर आलो. इथं टोल नाका पार केल्यावर खरं महत्त्वाचं बोलायचं म्हणजे एक भाऊ पुढं गाडी पंक्चर काढत होता आणि मला तर काय माहीत नाही की भाऊ आपला इथं गाडी पंक्चर काढतोय म्हणून. पण विषय काय होता, मी व्हिडिओ शूट करत होतो आणि मी पुढं गेलो आणि तिथं थांबणार होतो. तर ते भाऊ तिथं दिसला की पंक्चर काढत होता म्हणून. मग त्या भावाला विचारलं कोणी सोबत आहे का? ते म्हणजे नाही, एकटाच आहे. आणि ते नटं खोलत होते. मग मी स्वतः त्यांना मदत करू लागलो. कसं असतं, मदत करणं ही काळाची गरज आहे. कोणी बी असू द्या अडीअडचणीमध्ये, त्यासाठी मी स्वतः तिथं मदत करण्यासाठी थांबलो तिथं. म्हणजे तेव्हा ती समोर दिसती गाडी. आता मला तर काय माहिती ते तिथं थांबले. तर माझी त्यांची काय ओळख नाही, काय नाही. त्यांना पण विचारू शकता तुम्ही. तिथं त्यांची गाडी पुढं दिसती, ती गाडी बघा. आणि आम्ही ते एक्सप्रेसला लागल्यामुळे खडं काढण्यासाठी थांबलो होतो. ते बघितलं तर भाऊ तिथे टायर एकटाच खोलत होता. मग त्यांना म्हणलं एकटेच आहेत का? ते म्हणले हो. मग त्या भावाला मदत करायला लागल्यावर भावाचं मन भरून आल्यागत झालं. म्हणजे आपण गाडी उभा केली आणि भावाला तिथं आपण मदत करू लागलो. त्याला किती हे वाटलं असणार की आपण मनानंच आपण त्यांना मदत करू लागलो. त्यांनी न हात करता न विचारता मी स्वतः त्यांना नटं खोलू लागलो. पण ते खरंच आपण कोणाला बी मदत करा, नक्कीच करा, मनातून करा. आपल्या कामापुरती नका कोणालाच मदत करू नका. म्हणजे मी व्हिडिओ काढतो म्हणजे त्या माध्यमातून नाही बोलत. ती गाडी मी त्यांना विचारलं दादा कुठले? ते म्हणले कोल्हापूरची गाडी. तर हा बघा त्या गाडीचा 27 नंबर आहे. मला तर काय माहीत नाही. आणि हे आमचे बंधू दुसरे आहेत, ते बी त्यांची गाडी तिकडं उभा आहे बघा, ती भारत व्हॅन्स. मी थांबलं म्हणून ते बी थांबले. आम्ही टायर चेक केले आणि मी तिथं गेलो. तर ते मी विचारलं त्यांना, म्हणजे नाही एकटाच आहे. आता ते मला एकटेचं जरा मला देखवूनच गेलं. कारण म्हणलं आपण स्वतः त्यांना मदत करू लागावा. माझा विचार. मला कोणी काही जर म्हणलं तरी मला सांगता येणार नाही. तेव्हा त्या गाडीचा नंबर आहे MH07S 2727. एकटेच भाऊ होते का? मी स्वतः एकटाच फिरत असतो गाडीसोबत. म्हणून म्हणलं आपण त्यांना 100% मदत करावं लागते आणि करावी. त्यासाठी स्वतः मी मदत कराय आम्ही तिथं दोघंजण धावलो त्यांना. तो पण ते दुसरे भाऊ बी पुन्हा आले. म्हणले काय झालं? म्हणजे त्याचं पंक्चर झालं. तर ते मला विचारायला लागले काय झालं आहे म्हणून. म्हणलं पंक्चर झालं आहे. म्हणलं त्यांच्यासोबत कोणी नव्हतं म्हणून मदतीला आम्ही थांबलो होतो, की त्यांना मदत करायला लागलो. ते बी खुश झाले बरं का. ते MH11 गाडी नंबर आहे त्यांचा. तर ते बी खुश झाले आम्ही म्हणजे त्यांना मदत करायला लागलो म्हणून. ते बी थांबले. एक थांबल्या सर 2 थांबल्या, 2 थांबल्या सर 3 थांबल्या. मग इतक्या जणांची काय गरज लागत नव्हती. हाच्या ह्या भाऊनं पण मस्त मदत केली त्यांना. नटर काढायला आम्ही दोघांनी पण फुल मदत केली त्यांना. पण भावाच्या चेहऱ्यावर हास्य वेगळंच होतं भावा. खरंच मित्रांनो, आपण मदत नक्कीच करा. जो अडचणीला रानात कुठे म्हणजे रस्त्याला हवेला कोण अडचणीत असेल त्या माणसाला खरंच भावांनो सर्वजण मदत करा. माझं मी कामापुरतं सांगत नाही. सगळं क्लिअर झालं आणि भावांना आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. त्यांना बाय बाय केला आणि निघालो. तर ते आमच्या